हॅलो. आमच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स वरील NPTEL ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही मॉड्यूल क्रमांक 3 व्याख्यान क्रमांकात आहोत 30 आणि आम्ही ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन पाहत आहोत. या ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनमध्ये आम्ही बिंदू आणि बिंदू अनुमानांवर शेवटचा विषय कव्हर करत आहोत. पहिला प्रश्न आपण काय विचारू इच्छितो? कोणत्याही वस्तूचे विशेषत बिंदूचे प्रोजेक्शन कसे ड्रॉ करायचे? त्या उद्देशासाठी आम्हाला काय हवे आहे? आम्हाला एक ऑब्जेक्ट आवश्यक आहे. कदाचित हा कॅमेरा असू शकतो, तो पेन असू शकतो, पेन्सिल असू शकते किंवा कार असू शकते. तसेच तर ऑब्जेक्टच्या त्या पृष्ठभागावर प्रत्येक बिंदू आम्ही संदर्भ प्लेन ते प्रोजेक्शन करणार आहोत. आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी एक ऑब्जेक्ट आहे, आपण कार म्हणूया, आणि आम्हाला एक निरीक्षक संदर्भ प्लेन संदर्भात निरीक्षणासह आवश्यक आहे. याचा अर्थ असा आहे की जर ही कार असेल तर कोणत्याही वस्तूचा बिंदू ऑब्जेक्टवरील कोणतेही ऑब्जेक्ट आहे, आम्ही संदर्भ प्लेन प्रोजेक्शन लावत आहोत. त्याचप्रमाणे आपण त्या बॉटम प्लेनवरच्या एक प्रोजेक्टिंग करू शकतो. प्रथम एक ऑब्जेक्ट आहे, हे दुसरे आहे निरीक्षक. आम्हीच ते एकतर वरच्या बाजूच्या दृश्यातून किंवा त्या दिशेने समोरच्या दृश्यातून पाहत आहोत. ज्याला आपण म्हटले आहे ते म्हणजे उभा प्लेन आणि क्षैतिज प्लेन संदर्भात वस्तूंचे स्थान आहे. मला वाटते की प्लेन असावे. या तीन गोष्टी आहेत ज्या आम्हाला कोणत्याही प्रोजेक्शनसाठी आवश्यक आहेत. कारण प्रोजेक्शन असे आहेत जे आम्हाला त्या वस्तूचे खरे परिमाण देतात. शेवटच्या क्लासमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्वाड्रंट शिकलो आहोत. एक ऑब्जेक्ट पहिल्या क्वाड्रंट मध्ये स्थित, दुसरा चतुर्थांश, तृतीय चतुर्थांश आणि चौथ्या चतुर्थांश. या चतुर्थांशमध्ये आम्ही याला उभे प्लेन म्हणून संबोधले जाते. जर एखादी वस्तू त्या पहिल्या क्वाड्रंट मध्ये ठेवली असेल तर हा ऑब्जेक्ट त्या प्रोजेक्शन पातळीवर त्याचे नकाशे, ज्याला आपण या संदर्भ प्लेन म्हणतात, आणि हे प्लेन ज्याला आपण क्षैतिज प्लेन म्हणतो, आणि निरीक्षकावर आधारित. उदाहरणार्थ निरीक्षक, जर एखादी वस्तू तिथे उपस्थित असेल, त्या पृष्ठभागावर प्रोजेक्शन या प्लेनच्या आधारे या उभ्या प्लेन आणि क्षैतिज प्लेन वर गोष्टी म्हणून आपण काय पाहणार आहोत? जेव्हा आम्ही हे व्हर्टिकल प्लेन क्षैतिज प्लेन उलगडत आहोत, या भिन्न प्लेन बिंदू ए चे हे मॅपिंग आहे. उदाहरणार्थ आपण बिंदू चा विचार करू जे प्लेन प्रोजेक्शन करीत आहे. उदाहरणार्थ पॉइंट ए. आम्हाला प्रोजेक्शन असण्यात रस आहे. जरी ते क्वाड्रंट ए मध्ये ठेवले गेले असले तरी हा बिंदू या व्हर्टिकल प्लेन आणि त्या क्षैतिज प्लेन आपण काय पाहणार आहोत याचा प्रोजेक्शन आहे. येथे व्हर्टिकल विमान वर प्रोजेक्टेड केलेले एक बिंदू हे व्हर्टिकल प्लेन आहे, आणि आमच्या इंजिनीरिंग ड्रॉइंग नोटेशनचे व्हर्टिकल प्लेन कोणतेही प्रोजेक्शन आहे आम्ही हे प्राइम किंवा डॅश म्हणून वापरतो. आणि खालच्या प्रकरणामध्ये आपण प्रोजेक्शन वस्तू किंवा वेनोग्राफिक प्रोजेक्शन आणि अप्परकेस अक्षरे ही खरी वस्तू आहे, कारण आम्ही व्हर्टिकल प्लेन लहान ए
डॅशवर प्रोजेक्टेड केले आहे त्याचप्रमाणे हे त्या क्षैतिज प्लेनवर प्रोजेक्शन आणि हे क्षैतिज प्रोजेक्शन प्रक्षेपण आणि हे क्षैतिज प्रोजेक्शन घड्याळाच्या दिशेने 90 अंशांनी उलगडणे प्रोजेक्ट जो आणि या ओरिजिनवर आधारित लेंथ या दिशेने किंवा त्रिज्या या दिशेने बिंदू वर बिंदू 1 अशा क्षैतिज प्लेन उलगडत आहे. आपण ते कोणत्याही डॅश किंवा प्राइम्स शिवाय लोअरकेस अक्षरांनी दाखवतो तर टर्मिनॉलॉजी म्हणजे डॅश क्षैतिज प्लेन डॅश शिवाय व्हर्टिकल प्लेन प्रक्षेपणासाठी हा एक बिंदू ए प्रोजेक्टेड आहे पहिल्या क्वाड्रंट मध्ये आपण बिंदू तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये पाहू जर तो या प्लेनच्या व्हर्टिकल प्लेन आणि क्षैतिज प्लेन कसा दिसत असेल तर आता बिंदू ए हा तिसरा क्वाड्रंट मध्ये आहे ज्याचा अर्थ या तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहे कुठेतरी बिंदू ए आहे आणि आम्हाला या बिंदूच्या प्रोजेक्शन मध्ये इंटरेस्टेड आहे. वेगवेगळ्या प्लेनवर आपण जे पाहिले आहे ते तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहे ते प्रामुख्याने त्या ओपेक प्लेन प्रोजेक्टेड केले जाईल आणि आम्ही हे ओपेक प्लेन 90 अंश ने पाचव्या निर्देशित दिशेने करीत आहोत म्हणून हा बिंदू समांतर व्हर्टिकल प्लेन प्रोजेक्टेड केलेले समांतर व्हर्टिकल प्लेन आहे आणि हे संपूर्ण विमान आरसा आम्ही या दिशेने 90 अंश फिरत आहोत त्यास एक अनुलंब विमान बनवायचे आहे जे आपण येथे पाहू शकतो बिंदू ए या व्हर्टिकल प्लेन केले गेले आहे म्हणून एक बिंदू आम्ही त्या व्हर्टिकल प्लेन प्रोजेक्ट करू इच्छितो आणि आपण काय करणार आहोत ते नेहमीच पट उलगडत आहे क्षैतिज प्लेनस जर आपण येथे समांतर प्लेनवर प्रोजेक्ट करत असाल तर किंवा या व्हर्टिकल प्लेनवर प्रोजेक्शन जे आपल्याला एक प्राइम देते आता हे क्षैतिज प्लेनवर प्रोजेक्टेड केले गेले आहे की हे एकदा आपल्याकडे आले की एकदा आपण हे क्षैतिज प्लेन्स घड्याळाच्या दिशेने 90 अंशांनी उलगडले हे संपूर्ण क्षैतिज प्लेन्स या स्टॉप लेव्हल वर येते याचा अर्थ असा आहे की आपला बिंदू आहे ज्याचे ओरिजिन म्हणून त्रिज्या म्हणून या मध्ये त्या प्लेन्स नावावरून खाली असलेल्या प्रकरणात अक्षरे लिहा चला पुन्हा पाहूया आपल्याकडे हा बिंदू ए एकदा आहे एकदा आम्हाला संबंधित प्लेनवर हा मुद्दा प्रोजेक्ट करावा लागेल आपण प्रथम व्हर्टिकल प्लेन्स प्रोजेक्शन करतो एकदा ते झाले की आपण त्यास मुख्य म्हणतो एक बिंदू ते प्राइम हा मुद्दा आपण क्षैतिज प्लेन्सवर प्रोजेक्ट करतो आणि क्षैतिज प्लेन्स 90 अंश घड्याळाच्या दिशेने केले जाते जेणेकरून आपण ते फ्लिप करू की आम्ही हे क्षैतिज प्लेन्स म्हणून बांधू शकतो आणि या प्रोजेक्ट ची लेंथ अशा प्रकारे हस्तांतरित करू शकतो आणि त्यास असे म्हणू शकतो दुसरा चतुर्थांश बिंदू आहे का ते पाहू म्हणजे हा बिंदू ए इथे कुठेतरी पाहू सर्वप्रथम आपल्याला हा बिंदू व्हर्टिकल प्लेनवर प्रोजेक्ट करावा लागेल व्हर्टिकल प्लेनवर हे आहे चला ला हे म्हणूया हे क्षैतिज प्लेन आहे प्रोजेक्ट बिंदू व्हर्टिकल प्लेन वर एक आणि त्यासारखे काहीही इम्प्रेशन निर्माण करते बिंदू आहे ए हा ए आहे प्रोजेक्ट जो प्राइम
ला आत या एकाला प्रकल्प द्या हा या बॉटमला आणि पट हे 90 अंश घड्याळानुसार प्रोजेक्ट करा। ही क्षैतिज वस्तू जी आपण रोजी प्रोजेक्शन केली आहे, जी आपण त्या दिशेने उघड करीत आहोत की बहुतेक प्रकरणांमध्ये असेल प्लेन प्रोजेक्ट बिंदू रेषा आणि इतर गोष्टी। एकतर आम्ही प्लेन दर्शवितो, तर उदाहरणार्थ प्रथम क्वाड्रंट प्लेन व्हर्टिकल प्लेन दर्शवित असल्यास कदाचित आपण व्हर्टिकल प्लेन दिसत असाल, क्षैतिज प्लेन। जर आपण त्या प्लेन सामान्य दिशेने पाहत असाल तर व्हर्टिकल प्लेन सामान्य आणि उलगडत आहोत, किंवा जर आपण या बाजूने पाहत असाल तर च्या बाजूने असेल हे व्हर्टिकल प्लेन आहे 90 अंश। खाली फ्लिप करून क्षैतिज प्लेन आपल्याकडे ही लाईन असेल तर आपल्याकडे क्षैतिज प्लेन असेल। जर आपण कोणत्याही 2 डायमेन्शन गोष्टी तयार करणार असाल, आम्ही ही संपूर्ण वस्तू दर्शवित नाही, आम्ही व्हर्टिकल प्लेन दर्शवू। मध्ये क्षैतिज प्लेन एका दृष्टिकोनातून हे एका दृष्टीने एक बॉक्स करते जे एका लाईन बनवते या धर्तीवर किंवा या प्लेन आम्ही प्रोजेक्शन दाखवणार आहोत, आणि आपण जे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत ते म्हणजे सर्व वेळ हे व्हर्टिकल प्लेन समान आहे, परंतु क्षैतिज प्लेन कदाचित घड्याळाच्या दिशेने 90 अंशांनी पलटली, जेणेकरून आपण असे इम्प्रेशन दर्शवितो की जर हा पहिला क्वाड्रंट त्या मार्गाने असेल तर तृतीय क्वाड्रंट तिसऱ्या क्वाड्रंट प्लेन व्हर्टिकल प्लेन समान आहे, परंतु क्षैतिज प्लेन असे आहे की आणि आपण काय करतो, व्हर्टिकल प्लेन समान आहे, उभे रहा, आपल्याकडे नेहमीच असलेले प्रोजेक्शन आहे आणि प्रोजेक्शन आपण ते 90 अंश घड्याळाच्या दिशेने मध्ये बदलतो रेडियलरित्या हस्तांतरण, जेणेकरून जर आपण या दृश्यातून पाहत असाल तर आपल्याकडे इम्प्रेशन असेल हे तिथे क्षैतिज प्लेन सारखे बनवते व्हर्टिकल प्लेन। जर आपण या दिशेने पाहत असाल तर ते एका लाईन सारखे दिसते, शीर्ष आहे एक क्षैतिज प्लेनचा बॉटम आहे एक व्हर्टिकल प्लेन आहे। त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहोत, उदाहरणार्थ येथे जर आपण दुसऱ्या क्वाड्रंट व्हर्टिकल प्लेन प्रोजेक्शन असाल तर आपण ते क्षैतिज प्रोजेक्शन्स ठेवतो, आम्ही कदाचित त्या मार्गाने हे घेऊ शकतो, आम्ही घड्याळाच्या दिशेने कोणत्याही क्षैतिज प्लेन 90 अंशांनी फिरवत असतो। जर आपण ते करत असाल तर दोन्ही प्लेन जुळवून घेत आहेत आणि आपल्याला हे हस्तांतरित करावे लागेल। चला आपण ए डॅश आणि ए म्हणूया। जर आपण या दृश्यातून पाहत असाल तर ही लाईन आणि ही लाईन असेल हे व्हर्टिकल प्लेन, क्षैतिज प्लेन देखील येथे, आणि प्रोजेक्शन पैकी एक दुसरा प्रोजेक्शन आहे एक डॅश आहे। ही गोष्ट आहे जी आपण पाहत आहोत, व्हर्टिकल प्रोजेक्शन एक क्षैतिज प्रोजेक्शन म्हणून एक डॅश। चला आपण समान नियम बिंदू साठी चौथ्या क्वाड्रंट मध्ये लागू करू। जर ते चौथ्या क्वाड्रंट असेल तर हे एक प्लेन आहे, हे एक व्हर्टिकल प्लॅन प्रोजेक्शन केलेला बिंदू आहे। व्हर्टिकल प्लेन क्षैतिज प्लेन वर समान आहे, आम्ही प्रोजेक्टिंग करत आहोत या क्षैतिजला 90 अंशांनी आणि घड्याळाच्या दिशेने फिरवा। जर आपण ते प्रोजेक्शन पैकी एक प्राइम बनवतो, दुसरा प्रोजेक्शन आपण या बाजूने पाहत असल्यास ती गोष्ट आहे, एक ए प्राइम आहे आणि दुसरा ए आहे। येथे बिंदू ए व्हर्टिकल प्लेन प्रोजेक्टेड आहे, ते डॅश आहे, त्यांच्या ओरिजिन क्षैतिज प्लेन प्रोजेक्टेड केलेले प्रोजेक्ट प्राप्त करण्यासाठी घड्याळाच्या दिशेने 90 अंशांनी फिरवा। चला विविध क्वाड्रंटवर बिंदू चे हे अनुमान पाहू या विशेषतः पहिल्या क्वाड्रंट
मध्ये जर बिंदू एक क्षैतिज प्लेन आणि व्हर्टिकल प्लॅन वर असेल तर म्हणून त्या चा सारांश देण्यासाठी आपण तो एक निवडा जो क्षैतिज प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन वर आहे म्हणून तो क्षैतिज प्लेन वर आहे आणि त्या वरच्या व्हर्टिकल प्लेन पुढे जर ते एक प्रकारचे प्रोजेक्शन असेल तर जर आपल्याकडे ते असेल तर पहिला प्रकल्प नेहमी व्हर्टिकल प्लेन दिशेने असेल आम्ही ते म्हणून दर्शवू क्षैतिज प्रोजेक्शन आमच्याकडे असेल आम्ही तसे केल्यास 90 अंश फ्लिप करतो हे दाखवण्यासाठी असे दिसते हे प्रोजेक्शन एक डॅश ही लांबी इतकी आहे का ओ ए डॅश च्या सारखे ओ ए डॅश येथे हे 90 अंश घड्याळाच्या दिशेने फ्लिप करा नंतर ओ त्या प्लेन अंतर अगदी सोपे आहे हे नेहमी या 2 डायमेन्शन चौकटीत दर्शविण्याकरिता सोयीस्कर आहे 3D चित्र दाखवण्याऐवजी जिथे आपल्याकडे लेंथ स्पष्ट संकेत असतील म्हणूनच आम्ही या प्रकारचे अनुमान 3D वस्तू दर्शविणाऱ्या आणि परिमाण असलेल्या गतींचा वापर करतो हे त्यांना शोधणे नेहमीच कठीण असते जर आपण या वेगवेगळ्या प्लेन हे मुद्दे प्रोजेक्ट करत असाल तर अंतर मोजणे आणि त्या गोष्टी पुन्हा तयार करणे आपल्यासाठी सोपे होईल क्षैतिज प्लेनवर एक बिंदू आहे का ते पाहूया पण ते व्हर्टिकल प्लेन आहे उदाहरणार्थ आपण बिंदू ए निवडूया क्षैतिज प्लेन च्या वर आहे परंतु ते व्हर्टिकल प्लेन वर आहे कुठेतरी नाही पण त्या व्हर्टिकल प्लेन ते तंतोतंत आहे जर असे असेल तर प्रोजेक्शन आधीपासूनच तेथे आहे परिभाषेनुसार ते डॅश प्रोजेक्शन बनते आणि जर आपण खाली प्रोजेक्शन करत असाल तर हे ओ वर क्षैतिज प्लेन नकाशे करते याचा अर्थ असा आहे की जर आपण पाहत असाल तर 2 परिमाणांची चौकट जिथे आपण क्षैतिज प्लेने करण्यासाठी हे 90 अंश घड्याळाच्या दिशेने जात आहोत व्हर्टिकल प्लेन आपण त्याचे प्रोजेक्शन ओवर क्षैतिज प्लेन तंतोतंत नकाशे पाहू क्षैतिज प्लॅनवर प्रोजेक्शन लेंथ 0 आहे तर व्हर्टिकल प्लेन ते प्राइम ओ आहे पुढील प्रश्न विचारू जर बिंदू एक क्षैतिज प्लेनवर असेल आणि ते व्हर्टिकल प्लॅन समोर असेल हे व्हर्टिकल प्लॅन आहे जे आपण चा संदर्भ घेत आहोत आणि बिंदू ए क्षैतिज प्लेन समोर क्षैतिज प्लेन वर आहे आम्ही प्रथम प्रोजेक्शन करत आहोत नेहमीच व्हर्टिकल फ्लिप वर असतो ते ओरिजिन ओ वर नकाशे करते आपण ज्याला आपण डॅश म्हणतो तेच आता क्षैतिज प्लॅनवर चे कॅपिटल चे प्रोजेक्शन आपल्याला हे अंतर देते जर आपण हे प्लॅन फ्लिप आहोत घड्याळाच्या दिशेने 90 अंशाने क्षैतिज प्लॅन आपल्याला हे व्हर्टिकल प्लॅन आम्हाला हे मिळेल आणि घड्याळाच्या
काट्याच्या दिशेने 90 अंशाने हे क्षैतिज प्रोजेक्टेड वर ओरिजिन म्हणून प्राइम स्वतःच ओरिजिन आहे. ह्यावर एक्स वाय प्लेन एक्स वाय हा अक्ष आहे जो इंटरसेक्टिंग आहे व्हर्टिकल आणि क्षैतिज दोन्ही प्लेन्स म्हणून त्या एक्स वाय वर आम्ही एकतर ओरिजिन तंतोतंत मॅप केले असते आणि तिथे एक बाजूचे अंतर जे आहे जर एखादा बिंदू क्षैतिज प्लेन असेल तर प्रोजेक्शनवरील क्षैतिज प्लेन वर हे खरे लेन्स तुम्हाला नेहमी 0 मिळेल. चला वेगळ्या प्लॅन्सच्या बिंदूच्या या प्रोजेक्शनचा सारांश करूया. उदाहरणार्थ एक बिंदू जो क्षैतिज प्लेन वरच्या बाजूला आहे व्हर्टिकल प्लेन्स समोर आहे एक डॅश ओ ए आणि क्षैतिज प्लेन्स ओ ए डॅश तर ओ ए क्षैतिज प्लेन्सवर ए ओ व्हर्टिकल प्लेन्स वर मी त्याच कॉन्फिगरेशनसाठी या बिंदूसाठी बाजूचे प्रोजेक्शन पाहिले तर सुमारे काय होईल. पहिल्या क्वाड्रंट व्याख्येसाठी मानक नोटेशन आहे. प्रथम या बाजूचे प्लेन तयार करा प्रोजेक्ट करा आणि फ्लिप घड्याळाच्या उलट दिशेने 8 तसे असेल तर आमच्याकडे ते येत असेल शक्यतो कुठेतरी येथे आणि ओ परंतु सामान्यत आम्ही व्हर्टिकल प्लेन क्षैतिज प्लेन वर यासारख्या प्रोजेक्शन या 2 परिमाणांसह जाऊ जेणेकरून ते या मार्गाने असेल. त्याचप्रमाणे जर आपण क्षैतिज प्लेन बिंदूकडे तंतोतंत पाहत आहोत व्हर्टिकल प्लेन त्यावर वर व्हर्टिकल प्लॅन क्षैतिज प्लेन वर याचा अर्थ हा बिंदू आहे. मग प्रोजेक्शन आपल्याला येथे व्हर्टिकल प्लेन वर क्षैतिज प्लेन आणि 0 जागेवर एक डॅश जर बिंदू ए क्षैतिज प्लेनवर असेल तर व्हर्टिकल प्लेन समोर ओ ए हे ओ ए असेल आणि ओ ए डॅश हे ओ ए ओ स्थानावर मॅप केले जाईल जेणेकरून आपल्याकडे ती 0 लेंथ असेल. हा मार्ग बिंदू प्रोजेक्शन घडला आहे. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण निवडूया. व्हर्टिकल प्लॅन एक बिंदू 3 सेंटीमीटर समजू आणि ते 5 सेंटीमीटरवर आहे क्षैतिज प्लेनच्या वर. म्हणजेच ते या प्रकारच्या श्रेणीत येते 3 सेंटीमीटर्स या दिशेने 5 सेंटीमीटर या दिशेने. याचा अर्थ जर आपण हे ड्रॉइंग करत आहोत एक्स वाय प्लेन च्या वर बिंदू ए डॅश शोधा त्याला उ कॉल करूया प्रोजेक्ट करूया. त्याचप्रमाणे हा मुद्दा प्रोजेक्ट आहे तो आहे जेणेकरून हा डायमेन्शन 50 मिमी होतो आणि हा परिमाण 30 मिमी होतो. पुढील वर्गात आम्ही लाईन प्रोजेक्शन अधिक शिकू. धन्यवाद.